दिलेलं आहे आणि बनतेचं पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी NIT कडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राउंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काढा द्यावी. ही जी अंडरग्राउंड पार्किंग आहे याच्यामुळे दोन्ही वृक्षाला त्रास होणार नाही, स्तूपाला त्रास होणार नाही. याची संपूर्ण माहिती NIT चेअरमॅन कडून आदरणीय बनतेंनी काढावी, तज्ञ कमिटीकडून काढावी आणि तो जो काही रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या इंजिनियर समोर ठेवणार. ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर याच्यात कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, जे वास्तविक आहे तेच ठेवण्याचा प्रयत्न. आता याच्यानंतर आपण ती चर्चा करू. मी वैशाली मॅडमला म्हणतो सगळ्यांना जय हिंद. ऍक्च्युअली मी खालून तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. प्रश्न इथं उपस्थित असे झालेले आहेत कारण धम्मानंद बनवर यांनी जे सांगितलं त्याच्यात बरंच तुम्हाला तथ्य आढळलं असेल. कारण हा आपला जो मुद्दा आहे हा मुद्दा आपण मे महिन्याच्या 9 तारखेला पासून सुरू झालेला आहे. बांधकाम झालेलं आहे सुरू नोव्हेंबरपासून. आम्ही तुम्ही सगळे कॉमन पब्लिक आम्हाला त्याच्यातलं अ म्हणता क माहिती नाही. बांधकामाच्या तिथे खूप मोठे मोठे बॅरिकेड्स लावलेले होते. त्याच्यानंतर कुठेही पेपरमध्ये कोणी बातमी वाचली का की इथे सुशोभीकरणाचं काम चालू आहे, त्याच्यात असं असं होणार आहे? कोणी वाचली नाही. एकदा दीक्षाभूमीवर म्हटलंय की ते व्हिडिओ त्यांनी सांगितला होता, जे लोक सोकोल्ड नेते आले होते त्यांनी कमिट केलं होतं. दीक्षाभूमीवर आमच्यासारखे सामान्य लोक कशासाठी जातात? पुस्तकं घ्यायला, स्टॉलला व्हिजिट करायला, भाषणं ऐकायला. आम्ही आतापर्यंत कधीच गेलेलो नाही. त्यामुळे तिथे जे भाषणं झाले असतील त्याच्यात जे कमिटमेंट झालं असेल ते आम्हाला माहीत नाही. ज्यांच्याकडे आवाज इंडिया TV आहे त्यांच्याकडे तो मेसेज गेला असेल. आमच्याकडे आवाज इंडियाचा केबलच नाही आहे. आम्ही जातो प्रिंट मीडिया, जो पेपरमध्ये माहिती येते त्याच्यावर. पेपरमध्ये अशी कुठलीही माहिती आली नाही. मे महिन्यामध्ये एका जणांनी म्हटलं की मॅडम इथं 7 मजली पार्किंग होणार आहे. म्हणजे 7 मजली पार्किंग होणार आहे आपल्याला कसं काही माहिती नाही. म्हणजे मी म्हटलं तो 7 मजली पार्किंग झालं तेही रुमर होते, कोणाला काहीच माहिती नाही. कारण कोणी काही सांगत गेलं की हे असं होणार आहे तसं होणार आहे. क्लिअर कट डेटा, क्लिअर कट पिक्चर समाजासमोर तेव्हाही नव्हतं, समाजासमोर आताही नाही. सगळी पळवापळी चालू आहे. काही जण आम्ही NIT मध्ये गेलो, त्याच्यात माझे वाकोडे सर आहेत, मानके सर पण आलेले आहेत आणि घोबराडे सर होते बहुतेक, ते पण आले असतील. आम्ही 4 जण दीक्षाभूमीच्या साईटवर गेलो. त्या साईटवर गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या तिकडे गेलो. त्याला विचारलं इथं काय सुरू आहे. तो म्हणे हा मॅप आहे, याच्यामध्ये असं असं सुरू आहे, आम्हाला जे ऑर्डर दिल्यात आम्ही तेच करणार. ठीक आहे, मग म्हणे तुम्हाला जायचं असेल तुम्ही NIT मध्ये जा. NIT मध्ये गेल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ आम्हाला दाखवला, जो व्हिडिओ तुमच्याकडे व्हॉट्सअपमध्ये पोहोचला असेल. ते सगळं दाखवलं त्यांनी. आपल्याला कुठल्याही सौंदर्यीकरणाला विरोध नाही. आम्हाला वाटतं की दीक्षाभूमी जगातल्या नकाशावर आहे. ती दीक्षाभूमी फक्त नागपूरच्या लोकांची नाही आहे, ती दीक्षाभूमी जगातल्या लोकांची आहे. जो जो बुद्ध स्वतःला बौद्ध समजतो त्याची दीक्षाभूमी आहे. आणि आमची बौद्ध मंडळी जगाच्या पाठीवर प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. त्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या माणसाची ती दीक्षाभूमी आहे. आणि ही दीक्षाभूमी इतकी सुंदर असायला पाहिजे की जगामध्ये त्याला वाटलं पाहिजे की नाही आपण तिथं जायला पाहिजे, अशी ती असायला पाहिजे. सगळ्यांना वाटतं की नाही? म्हणजे इतकी सुंदर, इतकी देखणी इतकी सुंदर असायला पाहिजे की तिथं गेल्यानंतर एक शांती मिळायला पाहिजे. आणि आपल्याला तिथे जातो कशाला आपण? काही आपल्याला गंडे दोरे नवस फेडायला जातो. तिथं फक्त जातो की बाबासाहेबांनी जे आपल्याला त्या दीक्षाभूमीवरून दिलं ते एक कृतज्ञता म्हणून आपण फेडायला जातो. नमस्कार करतो की बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही घडलो, येणाऱ्या पिढीला घडवण्याची आम्हाला ताकद द्या, हे म्हणायला जातो की नाही? की तिथे जाऊन गंडे बांधतो, तारे बांधतो किंवा उदबत्ती मेणबत्ती लावायला जातो. एक श्रद्धा आहे की तुमच्यामुळे आम्ही घडलो, येणाऱ्या माझ्या आजोबांच्या पासून आम्ही बघतोय. कारण माझे आजोबा त्या दीक्षाभूमीच्या कमिटीमध्ये होते, ते आम्हाला नेहमी सांगत राहायचे. तर ते ऐकत आम्ही मोठे झालो. तर ते एक कमिटमेंट असतं की आपणही तिथं जाऊन आपलं बाबासाहेबांना वंदन करायचं आणि यासाठी आपण तिथे जात असतो. तर हा जो त्यांनी तो आम्हाला NIT मध्ये सांगितला की हे मॅडम असं सगळं आहे आणि याच्यामध्ये मी म्हटलं सर बाकी सगळं चांगलं आहे. अशोक स्तंभ बनवा, कंपाऊंड वॉल बनवा, पेंटिंग करा, त्याच्यामध्ये स्तूपामध्ये जे लिकेज होतं, पाणी जातं ते तुम्ही अडवा, त्याचे ते छोटे दार आहेत ते मोठे करा, तोरणद्वार बनवा. पण अंडरग्राऊंड पार्किंग का? आता अंडरग्राऊंड पार्किंग आता आम्ही तर मला वाटते जेव्हापासून लहानाचे मोठे झालो आपण सगळेजण जातोय. धम्मचक्र असेही जातो, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जातो. कधीतरी आपल्याला अडचण आली का पार्किंगची? 2 दिवस 3 दिवस आपण जातो, कधीतरी अडचण आली नाही. अडचणी नाही आली,
आणि जिथे आमचे बांधव येतात, मी तर म्हणते नागपूरकरांच्या पेक्षा तिथे येणारी जी पब्लिक आहे, गावखेड्यातली पब्लिक आहे, आम्ही इतक्या लहानपणापासून जातो आहे, त्या लहानपणापासून त्या ठिकाणी एकाही गर्दीने एकाही पोरीला धक्का मारलेला नाही. आणि कोणत्या आई किंवा बहिणी किंवा एखाद्या तरुण मुलीने सांगावं की माझ्या एखाद्या भावाला किंवा बहिणी किंवा कोणत्या माणसाने तिला अपशब्द सुद्धा म्हणलं असेल. इतकं पवित्र ते त्या येणाऱ्या स्थानावर इतके पवित्र आमची लोक जगतात. काही डिमांड नाही, कुणाने काही मागणी नाही केली. आता आमचा प्रश्न असा होता की दीक्षाभूमीवर पार्किंग का. मी म्हटलं त्याचे धोके कसे असतात. मी काही इंजिनियर नाही आहे, पण जर आपले व्हिडिओज पाहिले असेल, स्तूप तिथे, बांधकाम इथे. दीक्षाभूमीचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते फार जुनं, टेक्निकली पाहिलं सिव्हिल जे त्यावेळेसचे सिव्हिल कन्स्ट्रक्शन जे होते फार म्हणजे प्रायमरी स्टेजवर असतील त्यावेळेस बनवलेलं आहे. तिथं जर तुम्ही त्याच्या बाजूलाच खड्डा खोदला तर त्याच्या व्हायब्रेशन्समुळे त्याच्या पायाला धक्का पोहोचू शकतो का. तर ते म्हणाले हो पोहोचू शकतो, म्हणजे असं ठाम नाही पण पोहोचू शकतो. आणि एक छोटंसं झाड असतं 1 फुटाचं पिंपळाचं, त्याचे जे मुळं असतात ना ते 3 फुटावर जातात. एका छोट्याशा एवढ्या झाडाची मुळं जे असतात ना 3 फुटापर्यंत जातात. हे झाड किती जुनं आहे, त्याची मुळं कुठपर्यंत गेली असतील, त्या पूर्ण मुळांची कत्तल तिथे झालेली आहे. आम्ही माझी एक फ्रेंड आज तिच्याकडे तिने व्हिडिओ काढला तर त्यावेळेस तिथे लाकडाची अशी ना लांब ठेवलं तर मॅडम हे मुळं आहेत म्हणायची. इतकी मुळं त्यांनी कापून ठेवली. नंतर आम्ही तर मेसेज टाकला की बोधिवृक्षाला धोका पोहोचतो. दुसऱ्या दिवशी क्लिअर करायला गेलो, तिथं एकही झाडाचे मुळं दिसली नाही. म्हणजे आपण आणि पार्किंगचा मुद्दा म्हणजे कसा की समजा आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी कोणी गाडी दीक्षाभूमीच्या पार्किंगमध्ये ठेवली आहे. गाड्या कुठे ठेवतो आपण, सौदायात्रेला जातो तेव्हा कुठे गाड्या ठेवतो. त्या दोन्ही दिवशी पार्किंग मध्ये आपल्या गाड्या नसतात. बाकीच्या दिवशी 8 वाजता दीक्षाभूमीचे दारं बंद होतात. 8 वाजता 8:30ला बंद केल्यानंतर तिथे गाड्या कुणाच्या राहतील गाड्या. मग गरज तुम्ही मागितली, आम्ही मागितलं, कोणीच मागितली नाही. मग तुम्ही पार्किंगची व्यवस्था काय. फक्त आपला विरोध याच गोष्टीला होता. आम्ही त्यांना 7 जूनला एक छोटासा मेसेज केला की समितीच्या प्रत्येक लोकांना एक मेसेज पाठवला. त्याच्यामध्ये आम्ही 15 जण 20 जण सकाळी 10 वाजता एकच मेसेज सगळ्या समितीच्या मेंबरला पाठवला की सर ह्या कन्स्ट्रक्शनच्या बाबत आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, आम्हाला तुम्ही वेळ द्या. 7ला मेसेज गेला, 8ला रिप्लाय आला सरांना, दोघांनाच रिप्लाय आला. मृणालिनी दहिवडेला आला की प्लीज कॉल गवई साहेबांचा, आणि प्लीज कॉल आला नरेश साखरे सरांचा. नरेश साखरे सरांना कदाचित ओळखत असाल, सम्यक थिएटरचे ते संयोजक आहेत. तर त्यांनी फोन केला गवई साहेबांना आणि त्यांना म्हटलं की सर असं आहे, आम्हाला तुमच्याशी या संदर्भात फक्त चर्चा करायची की हा का करताय. त्यांनी म्हटलं की तुम्ही लेखी निवेदन द्या, तुम्ही जा ऑफिसमध्ये लेखी निवेदन द्या. 8 जूनला लेखी निवेदन घेऊन आम्ही तिथं दिलं. मग ते म्हणाले की तिथे समितीच्या ऑफिसला मिळालं, अध्यक्षांना मिळालं नाही, तुम्ही परत कॉलेजमध्ये अध्यक्ष असतात त्यांना द्या. त्यांना नेऊन मग आम्ही परत वाकोडे सर आणि सोंडोले सरांनी त्या ऑफिसमध्ये नेऊन दिलं, लेखी निवेदन दिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी एक ऑप्शन दिला आम्हाला. ते म्हणाले की तुमचे 2 जण मीटिंगला या. हा प्रश्न आपल्या दोघांचा आहे का. हा पूर्ण या देशातल्या बाहेरच्या देशातल्या प्रत्येक बौद्ध बांधवाचा प्रश्न आहे. आम्ही म्हटलं सर आम्ही 2 जण येणार नाही, आम्ही सगळ्यांना सांगू की जाहीर मीटिंग करा, आम्ही तिथं सगळ्यांना सांगू आणि ही मीटिंग लाईव्ह राहणार. तुम्ही जरी नसेल केलं तर आमचे जे लोक आहेत ते व्हिडिओ रेकॉर्ड करतील आणि तो आम्ही सगळ्यांना दाखवू. तिथे कुठेही आम्ही असं हे नाही करणार की आम्ही लपून काम करणार नाही, सगळ्यांना दाखवू. 16 तारखेच्या मीटिंगला इथे 4-5 जण होते. धमानंद मनवर यांनी सांगितलं की हे असं झालं. एकच प्रश्न त्यांना विचारला होता की सर तुम्ही आता दीक्षाभूमीला प्रत्यक्ष जाऊन बघा. तिथे एक ऑलरेडी हॉल बनलेला आहे ऑडिटोरियम. त्या हॉलची परमिशन कोणाकडे घ्यावी लागते. NIT कडे घ्यावी लागते, स्मारक समितीकडे नाही आहे ते हॉल. त्याचं परमिशन NIT कडे. त्याच्यानंतर तिच्या बाजूला यात्री निवास आहे. यात्री निवास मध्ये किती यात्री थांबले असतील कोणी सांगावं. बांधून ठेवलं, मेंटेनन्स 0. मग आम्ही विचारलं की त्यांना या अंडरग्राऊंड पार्किंगचं मेंटेनन्स कोण करणार. ते काय बोलले आता बांधून मग आम्ही ठरवू. त्याचे तसंच होणार, ते मेंटेनन्स असंच जाणार. आणि एक अजून म्हटलंय की आम्ही दीक्षाभूमीच्या वरती जागा कमी पडते आपल्या लोकांना, आम्ही तुमची स्पेस वाढवली. दीक्षाभूमीचा 3.5 एकरच्या जवळपासचा पट्टा खोदून तिथे जे अंडरग्राऊंड पार्किंग होते आहे त्याच्यामध्ये स्पेस वाढवली म्हणाले. म्हणजे यदा कदाचित जर पाऊस आला
तर लोक तिथं शेल्टर घेतील. तोही व्हिडिओ असेल तर तोही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो. तिथं लोक शेल्टर घेतील. जस्ट इमॅजिन, दीक्षाभूमीवर किती एका वेळेस किती लोक येतात. लाखोचा मॉब असतो. कॅपॅसिटी या हॉलची 100 आहे. या हॉलमध्ये आता पाऊस आला तर आपण जेव्हा पाऊस येतो ना, आपण धावतो, शेल्टरसाठी धावतो, पटपट जिथं जागा मिळेल तिथं धावतो. मग नंतर ज्या बाहेर पडायची व्यवस्था पाहिजे, किती चिंगराचिंगरी होऊ शकते. इमॅजिन करा. रूल आउट करू शकतो का? संभावना आहे. बाहेर पडताना चिंगराचिंगरी होऊ शकते. गवई साहेबांनी म्हटलं, जर असं झालं, एखादा जर गृहस्थ मरण पावला, हो नाही असं कधी आयुष्यात, तर आम्ही दीक्षाभूमीवर असं कधी बघितलं नाही, तर तुमच्यापेक्षा थोडंसं जास्ती दुःख मला होईल. म्हणजे जर कोणी मरण पावला तर तुम्हाला थोडंसं दुःख झालं, त्याच्यापेक्षा तुम्हाला 1 किलो झालं असेल तर मला 1.1 किलो दुःख होईल, असं जर मोजमाप केलं तर. म्हणजे आपण त्यांना या पार्टीसाठीच आपला विरोध आहे. आणि त्यांना सगळ्या गोष्टी, आताही त्यांनी आम्हाला 1 तारखेची वेळ दिली होती. त्या दिवशी समाधानाने सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपण बांधकाम बंद केलं. लोक एक आक्रोश असतोच की हा दीक्षाभूमी एवढी पावन दीक्षाभूमी, त्याच्याकडे नको व्हायला पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की जोपर्यंत 1 तारखेची मीटिंग होत नाही तोपर्यंत आपण काम बंद ठेवू, चर्चा करू, नंतर त्याच्यातनं काही निष्पन्न निघालं तर मग आपण बघू. आमच्या आया बहिणी गेल्या, तिथे त्यांनी काम बंद पाडलं. 3rd डेला तिथे पूर्ण पोलिसांच्या 3 गाड्या आल्या. पोलीस म्हणाले तुम्ही याच्यात अडचण करू नका. आम्ही म्हटलं पोलीस जरा, आम्हाला तुमच्याशी काही एक प्रॉब्लेम नाही ना, आम्हाला ते सरकारी काम थांबवण्याचा प्रॉब्लेम आहे. सरकारी लोक सरकारी काम करतील, आम्हाला थांबवायचं काही. आमची फक्त मॅनेजमेंटची जी समिती आहे त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे. त्यांची 1 तारीख तुम्ही आम्हाला मिळवून द्या. तर त्यांनी 2 जणांना बोलवलं. विलास गजघाटे सर आले होते आणि प्रदीप आगलाडे सर आले होते. ते तुम्हाला व्हिडिओ मिळाला असेल व्हॉट्सअपवर. त्यांनी कमेंट केलं होतं की 1 तारखेला NITचे लोक, 1 तारखेला पूर्ण समितीचे लोक, पोलीस लोक, NMRDAचे लोक, हे सगळे तिथे उपस्थित राहणार. आणि परवाला त्यांनी कोणाला न सांगता प्रेस कॉन्फरन्स देऊन टाकली. शब्द पटापटा बदलत गेले. आणि आता तुमच्यासमोर ते पाहिलं की ते आता 1 तारीख पण त्यांनी डिझॉल्व्ह करून टाकली. प्रश्न असा आहे, आता काही प्रश्न याच्यानंतर ओपन फोरम होणार आहे. काही प्रश्न असे आहेत, बऱ्याच लोकांशी आम्ही भेटलो, बऱ्याच लोकांना निवेदन केली. जेव्हापासून ते तिथे बसतोय 16च्या नंतर 17 तारखेला लोकांची संख्या अजिबात नाही. कोणी तिथे येऊन बघत नाही की दीक्षाभूमीवर होत आहे काय. दीक्षाभूमीसाठी जो लोक तिथे यायला पाहिजे होता तो कोणी आला नाही. आले कोणी, ते कळकळाच्या तुमच्या बहिणी तिथे येत होते. दुसरा एक प्रश्न असा आहे की त्या दरम्यान हे काम नोव्हेंबरमध्ये चालू झालेलं आहे. नोव्हेंबर 23 मध्ये. नोव्हेंबर 23 नंतर डिसेंबर, 14 एप्रिल, बुद्ध पौर्णिमा, 3 मोठे सण झाले आपल्याकडे. त्या 3 मोठ्या सणांमध्ये आमच्या लोकांनी भरपूर भाषणं ठोकली आहेत. प्रत्येक विहारांमध्ये भाषणं झाली, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये भाषणं झाली आहेत. पण कोणत्याही इंटेलेक्च्युअल क्लासनी जे भाषण देणाऱ्या लोकांनी ज्याच्यावर या समाजाची दिशा देण्याची जबाबदारी असते, त्यांनी कधीतरी तुम्हाला हे याच्याबद्दल हिंट तरी दिली का की हे असं भयानक कांड तिथे चालू आहे. समाजाला दिशा कोण देणार? आमच्यासाठी अडाणी देणार किंवा आम्ही त्या याच्यामध्ये पडत नाही. नोव्हेंबरमध्ये काम सुरू झालंय. एका सरांनी असं सांगितलं की नोव्हेंबर पासून काम सुरू झालंय, मला माहिती होतं. जर ते म्हणाले हे काम आता तुम्ही थांबवू शकत नाही कारण खूप मोठ्या लेवलवर गेलाय, कदाचित ते जर नोव्हेंबरमध्ये तुम्ही सांगितलं म्हणजे आम्ही सांगितलं असतं तर ते थांबवता आलं असतं. आणि बाबा आम्ही कोणाला NITला आमच्या कोणी ओळखीचे नाही. आमचे ना, पण जे लोक इथे आहेत, जे अधिकारी आहेत, जे IAS ऑफिसर्स आहेत, जे मोठे मोठे इंटेलेक्च्युअल क्लास आहे या समाजाचा, त्यांना कदाचित माहिती असेल. एकाला माहिती आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल. मग त्यांनी हा प्रश्न का नाही उचलला? का नाही समाजातल्या लोकांना सांगितलं की बाबा रे तुमची दीक्षाभूमी, आमची दीक्षाभूमी धोक्यात आहे. एकाही जणांनी 3 इव्हेंट्स मध्ये ज्या कोणी सांगितलं असेल की दीक्षाभूमीवर असं चालू, सांगावं तुम्ही. हा, म्हणजे आता एकच आहे की ज्यांनी सांगितलंय. हा, म्हणजे कसं होतं की ज्या कंट्रोल करू द्या. 16-17 तारखेनंतर आपण तिथे बसलो. आपल्याला कुठलंच आंदोलन, आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती, आपल्याला कुठलंच आंदोलन करायचं नाही. आम्ही बऱ्याच लोक म्हटलं की तिथे पेंडॉल टाका, बसा तुम्ही तिथं आणि समिती बनवा. मी म्हटलं आम्ही समितीच्या सुद्धा विरोधात आहोत. आमच्याकडे हिंदू मिल, आंबेडकर भवनाचे जे प्रश्नांची समितीने वाट लावली ते आमच्या समोर उभा आहे. दीक्षाभूमीसाठी येणारा प्रत्येक भाऊ किंवा प्रत्येक बहीण ही त्या समितीला क्वेश्चन विचारू शकते. इथं कुठलीही समिती बनणार नाही, कुठलीही न्यायाची किंवा कोर्टाची प्रोसेस पण आपण इथं करणार नाही. आपला स्टँड फर्म होता. आम्ही समितीच्या लोकांशीच बोलायला, चर्चा करायलाच तयार आहोत.
आणि त्या समिती, कारण परमिशन कोणी दिली आहे? NIT दिली का? परमिशन समितीने दिली आहे. आता जे लोक म्हणतात, पळवाटा काढतात आहे की हे यांनी केलंय, मी नव्हतो, पण ते त्या समितीचे सदस्य असल्यानंतर सचिव बनतात ना. पहिले समितीचे सदस्य असतात, मग समितीचे सचिव बनतात. आणि हा ब्लेम गेम करणं की अरे भंतेजीवर आहे असं करणं, हे थोडंसं बरोबर नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं कोणी आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत नाही आहोत. आमचा क्लिअर कट स्टँड आहे. समाजाने हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमची पण जबाबदारी, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने इथे येऊन विचारावं, समितीला विचारावं आणि याच्यातून जो काही चांगला तोडगा निघत असेल तो करावा. आम्ही आताही समितीच्या या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आहोत. समितीने आता 1 तारखेची मीटिंग ठेवली होती, समितीने ठेवली होती, आम्ही नाही. आम्ही रिक्वेस्ट केली समितीला, तुम्ही ठेवा. त्यांनीच ती डिझॉल्व्ह पण केली. बाहेरगावचे लोक यायला तयार आहेत की सांगा केव्हा येऊ, 1 तारखेला येऊ. समितीने जर आमंत्रण दिलं नाही तर मग आपण त्यांना काय सांगू. आणि एक गोष्ट अशी होती की सुरुवातीला असे म्हणण्यात आलं की प्रेस कॉन्फरन्स घ्या, आपण हे मुद्दा सवाट्यावर आणू. त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की नाही, हे आपल्या घरची गोष्ट आहे. आपण ही बाब समाजाची, आपल्या समाजाची गोष्ट सवाट्यावर आणून लोकांमध्ये चिथून नाही करायची. पण ही गोष्ट आता मीडियामध्ये आली. आपण फक्त आपल्या ग्रुपवरच टाकली होते. प्रत्येकाने, मला तरी वाटतं प्रत्येकाने, बौद्ध बांधवांनी आपल्याच ग्रुपवर ही गोष्ट शेअर केली असेल. कॉमन ग्रुपवर आम्ही आतापर्यंत कधीच नाही टाकला. तर त्यामुळे कसं आहे की आता या सिच्युएशनवर आम्ही जी चर्चेच्या भूमिकेत होतो आणि आताही आहोत. समितीने आता जी तारीख दिली होती त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आपण काय करू, यासाठी आपण आता इथं बोलू शकतो. एवढा मॉब जो आज इथे आलेला आहे, कदाचित तिथे त्यांच्या समोर आला असता तर आपल्याला हे सगळं थांबवता आलं असतं. कसं असतं ना की स्मारक समितीने कधीही विचारलं नाही, कुठल्याच लोकांना विचारलं नाही की हे आम्ही इथं बांधतोय, बरोबर आहे का, तुम्ही सांगा. तुमचे आपले काही रेफरन्सेस मागितले का? काहीच नाही. म्हणजे जी लोकांनी डिमांड नाही केली ते खोदकाम केलं. तिथे पाणी नाही मिळत, आपल्याला हे तुम्हालाच सोडवायचं आहे. हे कॉमन पब्लिकला सोडवायचं आहे. आम्ही तिथपर्यंत आलो चर्चेसाठी, तुम्हाला समितीला तुम्हालाच बोलायचं आहे. आम्ही बोलून चुकलो, त्यांनी लपून छपून ती मीटिंग घेऊन टाकली, प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकली. आता तुम्ही ठरवा आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे. कारण तुम हे करो, तुम वो करो, आम्ही कोण होतो करणार? हे सगळे आपल्या लोकांची आहे ना, तिच्यापैकी आपल्या सगळ्यांची आहे. आणि इथं कोणी कमिटी आपल्यासाठी नाही बनवत, कारण कमिटीचे सगळे जे